हॅलो फ्रेंड्स, मार्केटिंगमध्ये आयडिया शोधणं अवघड नसतं. त्या आयडियाला ब्रँडशी कनेक्ट करणं अवघड असतं. हे बघा, आता ही कंपनी टेक्नॉलॉजी सेक्टरमधली आहे. इथे मागच्या वेळीसारखा बॉलिवूड रेफरन्स चालला नव्हता. म्हणून इथे मी पुन्हा त्याच बेसिक आयडियाकडे गेलो. पोस्ट म्हणजे नक्की काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पोहोचवणे. मग मी विचार केला, टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिथे सतत मेसेज एक्सचेंज होतात. मग मला API आठवलं. टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये दोन सॉफ्टवेअर एकमेकांशी संवाद साधताना APIचा यूज करतात. या APIमुळे बरेच ॲप्स रन होतात. तर टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये API सुद्धा एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे. मग मी त्याच विचारला व्हिज्युअल्समध्ये कन्वर्ट केलं. इथे एका बाजूला जुना लेटर बॉक्स दाखवला आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल वापरत असलेला माणूस दाखवला. कारण आज त्या मोबाईलमध्ये अनेक सॉफ्टवेअर एकमेकांशी बोलत असतात, ज्यामुळे सॉफ्टवेअर सक्सेसफुली रन होतं. टेक्नॉलॉजी बदलली, पण कम्युनिकेशन अजूनही चालू आहे. म्हणून मी त्यावर हे कॅप्शन लिहिलं. आता तुम्ही बघितलं, दोन्ही पोस्टचा विषय एकच होता, बेसिक आयडिया एकच होती. पण त्या आयडियाला मांडण्याची जी पद्धत होती ती वेगळी वेगळी होती. आणि ह्यामुळेच त्या दोन्ही पोस्ट वेगळ्या दिसून येतात. म्हणून मार्केटिंगमध्ये खरी किंमत त्या डिझाईनच्या मागच्या विचारांची असते. तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच क्रिएटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू.